वारकरी संप्रदायाची आन बाण शान ज्याच्यामुळे टिकून आहे असे देहूचे सुप्रसिद्ध साधू यांचा हा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल तरी अभंगापूर्वी येण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार म्हणजे दरवर्षीप्रमाणे हा भव्य दिव्य नवरात्री महोत्सव सोहळा या आजनी गावामध्ये सुरू आहे आणि आजचा 9वा दिवस ह्या जगदंबा मातेचा भवानी मातेचा आजचा 9वा दिवस आहे. तसे 9 रूप ह्या 9 दिवसाचे 9 रूप आपल्या हा हिंदू समाजामध्ये मानल्या जाते जोपासल्या जाते. पहिलं रूप शैलपुत्री आहे, दुसरं ब्रह्मचारिणी आहे, तिसरं चंद्रघंटा आहे, चौथं कुष्मांड आहे, 5वं स्कंद माता आहे, 6वं कात्यायनी आहे, 7वं कालरात्री आहे, 8वं महागौरी आहे आणि 9वी आपली सिद्धिदात्री आहे. ज्याची स्थापना तुम्ही गावामध्ये केली आहे मायबाप हो, ते म्हणजे भवानी मातेची सिद्धिदात्रीचं रूप आहे. विठ्ठल म्हणून त्या मातेचं आधी गजर करणं महत्वाचं असतं. कारण की वारकरी संप्रदायामध्ये नाथ महाराज, सेना महाराज, अनेक संत ह्या वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेले. म्हणून थोडस नियमाचं पालन करावं लागतं. याच्यासाठी त्या एकनाथ महाराजांनी भारुडाच्या माध्यमातून हा समाज मध्यमवर्गीय समाज होता, या समाजाला जागृत करण्याकरिता वाईट चालीरीतीमध्ये हा समाज संपूर्ण जात होता. याची दखल पैठण निवासी नाथ महाराजांनी केली आणि भारुडाच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन कसं घडावं, प्रपंचातून परमार्थकडे हा संपूर्ण समाज कसा का केला पाहिजे याच्यासाठी रात्रंदिवस धडपड करणारा महाराज म्हणजे शांतिब्रह्मनाथ महाराज. भारुडाच्या माध्यमातून देवीचं गोंधळ घालण्यापासून जे कार्य सिद्धीस नेलं असे वारकरी संप्रदायाचे एकमेव निष्ठ संत म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. विठ्ठल